सिद्धार्थ कॉलेजमध्ये तुम्ही शिकत होता. हो प्रोफेसर मधु दंड होते. हो हो तुम्हाला फिजिक्स शिकवत होते. हो. काय तुमचा अनुभव होता त्यांचा? मधु दंडवते फिजिक्स आम्हाला शिकवत होते. फारच चांगले होते, स्वभावाने चांगले होते. शिवाय ही वॉज वन ऑफ द बेस्ट टीचर दॅट आय एन्काउंटर्ड इन माय लाईफ. फिजिक्स ते एवढे चांगले शिकवायचे. त्यांच्यामध्ये तो पॉलिटिकल थोडासा होता, त्यामुळे कळत नाही एक दिवस ते आम्हाला ते ठाकूर झालं PSP ऑफिस होतं. अच्छा, प्रजा समाजवादी पार्टीच्या ऑफिसात तुम्हाला घेऊन गेले. चहा पाणी वगैरे दिलं, थोडंसं केलं, पण त्याच्या जास्त त्यांनी आम्हाला इन्फ्लुएन्स असं आणलं नाही, पण नक्कीच ऑफिसमध्ये घेऊन गेले. पण त्या पलीकडे ते मला पर्सनली ओळखायला लागले, का माझं नाही पण शिक्षणात नाही पण बघून. त्यामुळे प्रॅक्टिकल्स वगैरे करताना त्या दुसऱ्या मुलांना आणून दाखवायचे, इकडे उभं करायचे माझ्या मागे, असं प्रॅक्टिकल करायचं असतं वगैरे असं. त्यांनी सुद्धा मला बरंच प्रोत्साहन दिलं. बट ही वॉज वन ऑफ द बेस्ट टीचर दॅट आय एन्काउंटर बिसाइड ही बिंग अ पॉलिटिशियन. असं फार दुर्मिळ असतं की हे त्यांचं एवढं नैपुण्य असतं एका विषयात, आणि त्यांची सगळं तन मन धन दुसरीकडे कुठेच तरी असतं. अशी एक व्यक्ती होती. पण कॉलेजमध्ये आल्यावर ते बाहेरचं पॉलिटिक्स त्यांनी इकडे कोणाला दाखवून दिलं नाही. मला सगळं त्या काळामध्ये एक मॉक पार्लमेंट तुमच्या कॉलेजने केली होती. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिस्टर केलं होतं. हो. बरोबर आहे. तो काय अनुभव होता? तो तर फारच महत्वाचा. पण कर्णिक होते आमच्याकडे, ते स्पीकर व्हायचे आणि दोन्ही भाषा. आम्हाला पण ते मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून केलं होतं. तुम्ही मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी होते असं. आणखीन ते एकदम सगळ्या त्या मारामारी, भांडणं इकडून तिकडे. मला जास्त काय ह्यांचं समजायचंच नाही असं म्हटलं आपलं काम नाही, इट्स अ वेस्ट ऑफ टाइम फॉर मी. 3-3, 4-4 तर इकडे बसायचं. दॅट इज आय वुड रादर गो अँड स्टडी. माहिती नंतर मी रिझाईन केलं. मी त्यांना सांगितलं आम्ही रिझायनिंग. मला तेव्हाच तुम्ही ठरवलं का पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही आयुष्यामध्ये? तेव्हाच मी ठरवलं की पॉलिटिक्स मध्ये कधीच जायचं नाही म्हणून. त्यावेळी तो मॉक पार्लमेंट ऍक्च्युअली खरोखरच पार्लमेंट सारखे. मला वाटतं इट वॉज कॉल्ड मॉक पार्लमेंट, पण ऍक्च्युली इट वॉज अ ट्रेनिंग स्कूल फॉर पॉलिटिशियन्स असं होते. ते खरोखर चांगलं व्हायचं ते. मला सांगा, पुढे तुमचं शिक्षण, कॉलेज शिक्षण, मेडिकलचं शिक्षण हे सगळं झालं. तुम्ही खूप अभ्यास केलात, कष्ट केलेत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक तर न्यूरोसर्जरी आणि दुसरं म्हणजे स्पायनल न्यूरोसर्जरी, हेच निवडायचं असं तुम्ही का ठरवलं? खरं म्हणजे पूर्वी न्यूरोसर्जनच होतो. स्पायनल सर्जरीचा भाग येत होता त्याच्यामध्ये. मी जेव्हा इंग्लंडला गेलो तेव्हा तिकडे इंग्लंडला युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल अपॉन टाईन, आणि आमच्या स्कूलमध्ये एक म्हण होती, कॅरिंग कोल टू न्यूकॅसल म्हणून. तो त्याच न्यूकॅसलमध्ये मी पोचलो होतो. त्याच्यामुळे तिकडे कोल माइन्स, सगळ्या पाठदुखी बऱ्याच होत्या. आणि नंतर मी हळूहळू सगळे म्हणजे मला अस्वस्थ, कधी स्वस्थ बसलोच नाही. काम झालं की जाऊन सगळे रेकॉर्ड वगैरे, काय फायली आहे, कसल्या फायली आहे, काय बघायचं. तेव्हा मी त्या पुस्तकानं बघितलं 250-300 लोक वेट लिस्टवर आतमध्ये ऑपरेशन करायला यायला. 2-3 वर्ष वेटिंग दिस. म्हटलं हे बरोबर नाही. कोणाची तर पाठ दुखते, त्याला ऑपरेशन पाहिजे, लवकर करायला पाहिजे. नंतर मी त्या कन्सल्टंटना कालबाग वगैरे मी मेन्शन केलं माझ्या आत्मचरित्रात. त्यांना सगळ्यांना कंट्रोल घेऊन हे सगळं माझ्या ताब्यात घेतलं मी. आणि 250 पेशंटचं वेट लिस्ट मी अवघ्या 4 महिन्यात सगळं संपून टाकलं. कारण ते लोक सगळं नॅशनल हेल्थ स्कीमवर पगार मिळतो त्यांना, म्हणजे जास्त काम करायची त्यांना हे नव्हती. तर तेव्हा जे एका दिवशी 1 किंवा 2 ऑपरेशन करायचे, मी 5-5, 6-6 ऑपरेशन ठेवायला लागलो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे 24 डिसेंबरला मी 4 ऑपरेशन ठेवली. अच्छा, म्हणजे क्रिसमसच्या आदल्या आणि क्रिसमस इंग्लंडला म्हणजे सगळे लोक कोण काम करायलाच मागत नाही. आणि आमची प्रथा अशी, माझा जो बॉस होता लास्टमन म्हणून, तो 24 डिसेंबरला दुपारी सगळ्यांना लंचला घेऊन यायचा. अशी एक प्रथा झाली होती. त्याने जेव्हा ते लिस्ट बघितलं पाहिजे असे, त्याने लगेच पटकन मला फोन केला आणि फायरिंग करायचं. काय चाललंय, काय केलं तू? 4 केसी, उद्या आम्हाला लंचला जायचं 12:30, माहित आहे तुला करायचं. आणखीन कुणी तर डॉक्टर त्यावेळेस त्यांचं सगळं फटाफट कॅन्सल करून द्यायचं. पण माझी जिद्दच होती, मी कधीच नाही म्हणत नाही आणि कॅन्सल करीत नाही. प्रोग्राम ठरवला म्हणजे तो करायलाच पाहिजे, ही माझी जिद्द आहे. मी बसलो. लॅरी मार्शल चीफ डिव्हिजन ऑफ एनेस्थेशियाचा होता. मी मार्शलला फोन केला, म्हटलं हे बघ असं असं आहे, उद्या आणखी बाकीची सगळी थिएटर बंद आहे, माझीच आहे, आणखीन तू मला मदत करायला पाहिजे, काहीतरी कर बघ. ओके प्रेम, आय विल लुक आफ्टर इट असं म्हणाल तो. ठीक आहे. नंतर मी थिएटरच्या चीफ सिस्टरला फोन केला, बार्बरा, तिला म्हटलं हे बघ असंच आहे, मला ते करायला पाहिजे.
आणि तुम्हाला काय गोष्ट सांगू, दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 थिएटर ठेवली होती, सगळे अॅनेस्थेटिस्ट तयार, पेशंट सगळे अॅनेस्थेशिया देऊन तयार. इकडे मी एक ऑपरेशन केलं की दुसरा तो असिस्टंट क्लोज करणार, तिकडे दुसरा पेशंट तयारच. इतकं करून 12:15 संपवून 12:15 जेव्हा मी ते बॉसच्या रूममध्ये गेलो, थक्क झाला. बस काय संपवली सगळी ऑपरेशन. म्हटलं हो, लेट अस गो फॉर लंच ना. असं अशी जिद्द ठेवली. आपण काम करायचं जिद्द ठेवली तर लोक ऑटोमॅटिकली. नाही, पण ही पुढची गोष्ट झाली. तुम्ही लंडनला गेल्यावर त्याच्या आधी तुम्ही भारतामध्ये न्यूरोसर्जरी ही ब्रांच का निवडली? इथे न्यूरोसर्जन्स नव्हते? मला पहिल्या वर्षी मेडिकलच्या ॲनाटॉमी करताना आम्हाला ते छवविच्छेदन करावं लागतं. ते छवविच्छेदन करताना ते स्पाईन जो आहे त्याची जी रचना आहे फार किचकटीची आहे. इज ए ट्रेमेंडस इंजिनिअरिंग पीस ऑफ डिव्हाइस. ती इतकी कॉम्प्लिकेटेड आहे. ते देवाने जर ती रचवली तर आम्हाला ते समजून का घेऊ नये असा माझा विचार आला. लोक ह्याला घाबरून दूर कशाला जातात? कारण स्पायनल सर्जरी डेव्हलपच झाली, लोकांना माहीतच नव्हती. तर तेव्हा मला छंद लागला. तर समर वेकेशनमध्ये कुठेतरी हॉलिडे जायच्या आधी मी अनाटॉमी डिसेक्शनमध्ये जाऊन ते स्पाईनचे तुकडे काढून सगळे डिसेक्ट करून म्युझियममध्ये ठेवत होतो. काढून छंद झाला होता माझा, आवडायला लागलं मला. तेव्हाच मी ठरवलं की ह्याच्या पलीकडे जाऊन मी स्पायनल सर्जरी डेव्हलप करणार. आणि म्हणूनच मी इंग्लंडला गेलो स्पायनल सर्जरी. आणखीन तुम्ही जर हा काम करीत जा, हाक मारी जा, मदत तयार आहे. तसं मला बरोबर न्यूकासल मिळालं. जर सगळे पाठदुखीचेच पेशंट, कारण तिकडे खाणी होत्या कोळशाच्या, पाहिजे तेवढे रुग्ण तुम्हाला घ्या. त्यामुळे त्यांची सगळी ऑपरेशन करायला लागलो. आणि तेव्हा मी स्पायनल सर्जरी डेव्हलप केली. एकदा डेव्हलप केली हीच हिंदुस्थानात नेऊन, गावात नेऊन आपल्या लोकांना त्याचा फायदा द्यायचा हाच हेतू धरला. मग पैसा. तुम्हाला असं दिसलं होतं की भारतामध्ये पाठीचे कण्याचे जे रुग्ण आहेत, पाठदुखीचे, त्याची संख्या जास्त आहे म्हणून? कारण आपण श्रमाचं काम करतो. आपल्या श्रमाचं काम त्याशिवाय काळजी न घेता करतो. आता एखादा गोदीमध्ये काम करणं, 100 किलो वजन खांद्यावर उचलून दररोज तेच काम करतो, बघत नाही. 30, 35, 40 वर्ष झाली, त्याचा कणा सगळा झिजलेला असतो. ही खरी गोष्ट आहे. आपल्या भारतात सगळीकडे लोक काम करताना काळजी घेत नाही, मिळेल तसं काम करतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे डोक्यावर वजन घेऊन जातात लोक. सगळे प्रत्येक जण ओझं सगळं डोक्यावर घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे सुद्धा कण्यावर ताण पडतो आणि कणा झिजतो. आणि मग त्यांना मानदुखी, कंबरदुखी हे सगळे रोग व्हायला लागतात. असे रोग फारच प्रचलित आहे. पण डॉक्टर नव्हते, लोकांना माहीत नव्हतं काय करायचं. आणि त्याच्यामुळे त्याच्यात कधी कधी काय तर कणा एका लूज होतो, सैल होतो. तो बांधायचं कसं हे तर कोणाला माहीतच नव्हतं. आणि ह्याच प्रेरणेतून मी तो पोस्टीरियर लंबार इंटरबॉडी फ्युजन प्लिफ ही मी डेव्हलप केली. माझी टेक्निक डेव्हलप केली. आणि ती टेक्निक एवढी चांगली होती, साऱ्या जगभर प्रसिद्ध झाली. ब्लड बँक माहिती असते पण बोन बँक माहिती नसते. हा काय कन्सेप्ट आहे? आता हाडाचं रोपण करायचं, हाडाचा तुकडा पाहिजे, तो कुठून काढायचा? म्हणून शेवटी हे रोपण करायला हाड आपण बँकेत जर बँक तयार केली तर करू शकतो.